मंत्रालयात कोडिंग लाचखोरी. फाईलवरील 2 लाईनचं गुपित उघड. मंत्रालयाला लाचखोरीचा विळखा. महाराष्ट्राचं पॉवर सेंट लोक कल्याणकारी योजना राबवण्यासाठीचं प्रशासकीय केंद्र म्हणजे मंत्रालय. मात्र याच मंत्रालयात आठवड्याभरापूर्वी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा क्लर्क राजेंद्र ढेरंगेला लाचखोरीच्या आरोपाखाली रंगेहात पकडण्यात आलं. त्यानंतर राज्यभरामध्ये एकच खळबळमाज. अशातच या लाचखोरीच्या प्रकरणात सिक्रेट कोडद्वारे लाचखोरीचं रेड कार्ड चालवलं जात असल्याचा खळबळजनक दावा निर्मल शर्मानं केलाय. आणि याच निर्मल शर्मांनी मंत्रालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशनही केलं होतं. 50% डिस्काउंट दिलं, आपलं 50 घेऊन ये, ते काम करून घ्या. काल एक व्हिडिओ व्हायरल झाला तो स्टिंग ऑपरेशनचा. ज्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले ते आपल्यासोबत आहेत. सस्पेन्शन आहेत. 1-2 लाईन मारल्या, 1 लाईन आणि 2 लाईन. 2 लाईन, 1 लाईन म्हणजे 50,000, 2 लाईन म्हणजे 1,00,000. प्रत्येकात जेवढे पण लोक गेले त्या प्रत्येक माणसासोबत तिथं तोच प्रकरण घडलेला आहे. पेपरवर 1 लाईन मारतात, 1 लाईन म्हणजे 50,000. ते कोडवर्ड आहेत, ते जे फक्त डॉक्टर रामदास गाडे आणि राजू ढेरिंगे हे ह्यांना माहिती आहे. एसीबीनं राजू ढेरिंगेला लाच घेताना रंगेहात पकडलं असलं तरी मंत्रालयातील रेड कार्ड चालवण्यामध्ये आणखीन एका अधिकाऱ्याचाही सहभाग आहे असा आरोप आहे. त्यामुळे मंत्रालयात रेड कार्ड नेमकं कसं आहे पाहूया. पुढच्या हप्त्यात द्यायला आवश्यक आणि फाईलवर 1 लाईन म्हणजे 50,000 रुपये. फाईलवर 2 लाईन म्हणजे 1,00,000 रुपये. लाईन म्हणजे राजू ढेरिंगेचं सिक्रेट कोड वर्ड. मॅडमचा खूप पुराचा साहेबांना काम करणं नेत्याचं काम आहे. पण चुका तुम्ही केल्या आहो, सगळंच नेत्याला चुका तुम्ही तुमची संसार करता साहेब संसार. फाईलवरच्या रेषा म्हणजे भ्रष्टाचाराचा आणि लाचखोरीचा कोडवर्ड. त्यामुळे मंत्रालयात कायदे नाहीत तर हा कोडवर्ड चालतो का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. फाईल्समधले पेपर्स उघडूनही न बघता त्यावरती कायद्यांची पायमल्ली करून रेषा मारल्या जातात फक्त लक्ष्मी दर्शनासाठी. त्यामुळे या सर्व प्रकारात या साखळीत एकूण किती अधिकारी अडकलेत हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन अनूप सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई.